नमस्कार मंडळी, मराठी किचन क्वीनमध्ये आपलं स्वागत आहे। ऐकला का आवाज? बघा किती कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी एकदम परफेक्ट अशी आपली चकली बनलेली आहे। आणि याची भाजणी जी आपण बनवली ना, भाजणी अशी छान आहे ना की कशाही तुम्ही चकल्या बनवा एक नंबरच होणार। आणि आतून जर चकली पोकळ झाली ना तर एक नंबर खायला लागते बरं का। आणि एक दोन चकलीमध्ये काय भागतच नाही बघा मुलांचं, इतक्या सुंदर आणि टेस्टी झालेत ना या चकल्या। ही चकलीची भाजणी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि त्याच्या चकल्या बनवा, एक नंबरच लागणार आहे। कारण चकली दिसते जेवढी भारी ना तेवढी खाण्यासाठी सुद्धा भारी झाली आणि एवढी खुसखुशीत झाली आहे ना की अजिबात दातांना फारसा त्राससुद्धा लागत नाही आहे, एवढी मस्त चकली बनते। त्यासाठी आपण बघा भाजणी आधी करून घ्यायचे। हे रेशनचे तांदूळ आहेत, हे पोहे आहेत, पुन्हा हे जे सगळं साहित्य आहे ना त्या सगळ्या साहित्याची मस्त अशी भाजणी आपण बनवायची। हरभरा डाळ, मूग डाळ, उडीद डाळ, साबुदाणे, धणे आणि जिरे इतकं हे साहित्य आहे। पण हे आपण किती किती घेतलं ना त्याचं आता मी तुम्हाला प्रमाण सांगते, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित त्याची भाजणी बनवता येईल। तर यासाठी आपण बघा ना रेशनचा तांदूळ निवडला आहे, तो आहे 8 कप। हरभऱ्याची डाळ आहे ना ती आहे 3 कप। 1 कप आपण घेतले उडदाची डाळ आणि 1.5 कप घेतले मूग डाळ, 1.5 कप शाबू, 2 कप पोहे, 4 चमचे जिरे आणि अर्धा कप धणे घेतले। हे इतकं साहित्य आपण घेतले। मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला हे लिहून सुद्धा देणार आहे साहित्य, त्यामुळे तुम्ही एकदम निवांतपणे बघून आणि लिहून घ्या हवं तर, आणि छान अशी ही भाजणी करून घ्या। भाजणी करण्याआधी सगळ्यात आधी काय करायचं, आपल्याला तांदूळ आणि डाळी धुवून घ्यायचेत। मस्त अशा त्या 2-3 वेळा चांगल्या पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि घरामध्येच सुकट टाकायचं। 2 तासामध्ये चांगल्या सुकतात सुद्धा आणि खूप जास्त कडक सुकवायची गरज नाही आपल्याला। एकदम थोडं गरम ही झाले ना, त्या वाळल्या ना थोडं की लगेच आपण भाजणी करणार आहे ना त्याची, त्यामुळे खूप जास्त वेळ त्याला सुकत पण टाकू नका। 2 तासापेक्षा जास्त जरी वेळ असेल तर टाका, नाही 2 तासात छानच सुकतात त्या। हरभरा डाळ, मूग डाळ आणि उडीद डाळ ह्या तिन्ही पण डाळी आपण धुवून घ्यायच्या आहेत। मूग डाळ आणि उडीद जी डाळ आहे ती मी एकदम मिक्स केली आहे, म्हणजे काय दोन्ही एकदम छान असं भाजले तरी सुद्धा चालतात। आणि हरभऱ्याची डाळ तेवढी मी वेगळी धुवून घेतली आणि अशा प्रकारे बघा छान असं कॉटनच्या एका टॉवेलवर आपण पसरवून घ्यायचं। यातलं पूर्ण पाणी आटलं की मग आपण भाजणी करायची। भाजणी करताना आधी मी जिरं भाजून घेतले। जिरं 4 चमचे आपण घातलेलं आहे। याची बघा भाजणीच्या ना यात जवळजवळ 4-4.5 किलो 4 ते 5 किलो चकल्या होतील तुमच्या, त्या अंदाजाने करा तुम्ही। यातलं निम्मं साहित्य जरी तुम्ही केलं ना तरी सुद्धा चालेल। आता जिरं भाजून घेतलं आपण, धने भाजून घेतलेत, खरपूस वास सुटेपर्यंत छान खमंग भाजायचं। आणि पोहे सुद्धा बघा चांगले ना कुरकुरीत होईपर्यंत, बघा कसे तुटतात लगेच, असे कुरकुरीत होईपर्यंत पोहे आपण भाजून घ्यायचे आहेत। त्यानंतर साबुदाणे घालायचे आहेत आपण याच्यामध्ये। साबुदाणे सुद्धा चांगले खमंग भाजून घेतले फुलेपर्यंत। आणि ही डाळ बघा चांगली वाळली की नाही, बघा सुकून गेले चांगली 2 तासात, बरोबर 2 तासच मी ठेवलं होतं। आणि ती सुद्धा छान खरपूस भाजली। नंतर हरभऱ्याची डाळ भाजली आणि शेवटी तांदूळ भाजून घेते। तांदूळ सुद्धा चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे, कलर येईपर्यंत। हा तांदूळ भाजल्यानंतर बघा आणि छान असं थोडासा कलर बदलला, गोल्डन झाला की मग आपण काढून घ्यायचं आहे। सगळे तांदूळ छान असे भाजून घ्यायचे आणि ही सगळी भाजणी मी एका टॉवेलवर काढून घेतली आहे बरं का, म्हणजे चांगली ती थंड होते। आणि बघा भांड्यामध्ये जर ही गरम गरम भाजणी काढली की खाली पाणी सुटतं, त्यामुळे एखाद्या जाळीवर किंवा असं कपड्यावर तुम्ही काढून घ्या, चांगली थंड होऊन द्यायची। आणि नंतर मग आपण हिला दळून आणूया। आणि दळायला दिल्यानंतर बघा डाळीवरच दळून द्या म्हणून सांगा बरं का तुम्ही। चकलीचं पीठ डाळीवरच दळून आणा, किंवा गहू बाजरी अशा ह्याच्यावर दळून आणू नका। चांगलं डाळ आधी जी दळली असेल तर त्याच्यावरच आणा। आता इथं मी 4 वाट्या पीठ घेतले बघा। 4 वाट्या पिठासाठी पीठ चाळून घ्या चांगलं, आणि त्या 4 वाट्या पिठासाठी अर्धी वाटी आपण इथं तेल घेतलेलं आहे। हे चांगलं कडक गरम करून घ्यायचं आहे आपल्याला तेल। आणि यासाठी मी बघा चकली मसाला वापरणार, एकदम झटपट चकली बनवायची आहे ना आपल्याला, तर चकली मसाला वापरा। मसालासुद्धा बनवता येतो आहे आपल्याला घरच्या घरी, आपण सगळं साहित्य टाकू शकतो आहे। पण जर बाजारातून मसाला जर आणला असेल तुम्ही तर तो मसालासुद्धा तुम्ही वापरून बनवू शकताय छान अशा चकल्या। इथं मी
4 चमचे बघा तीळ घातले, छान लागते तिळामुळे. आणि सगळा मसाला या पिठामध्ये मी घालून घेतला आहे. सगळा मसाला एवढा लागेल या 4 वाट्या पिठासाठी. एक पॅकेट लागतं, 50 ग्रॅमचं पॅकेट आहे ते. आणि याच्यामध्ये जर तिखट कमी असतं, तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर वरून तिखट घाला आणि थोडं मीठसुद्धा घाला, कारण थोडं तिखट मीठ यांचं कमीच असतं. मी थोडंसं तिखट मीठ वाढवलं आहे. आणि आता आपण यामध्ये तेल कडक करून घातले बघा, एकदम कडक गरम करायचं. त्यातून धूर यायला लागतो ना, त्यावेळेस ते काढायचं आणि या पिठामध्ये घालून घ्यायचे. चमच्याने याला मिक्स करून घेऊया, म्हणजे काय होईल की हाताला चटका बसायला नको. आणि हे मिक्स करतोय आपण तोपर्यंत पाणीसुद्धा गरम करायला ठेवायचं बरं का. आता 4 वाटे पीठ घेतलं होतं की नाही आपण, मग 2.5 वाटी पाणी गरम करायला ठेवायचं. 2-2.25 वाट्या लागतात, पण एक थोडंसं असावं एक्स्ट्राचं पाणी, म्हणून 2.5 वाट्या पाणी गरम करायला मी ठेवलं आहे. आता हे तेल चांगलं मिक्स करून घेतले बघा आपण याच्यामध्ये. असं मिक्स केलं की ते थंड पण होतं, म्हणजे हाताने आपल्याला चोळायला बरं पडतं. हे तेल सगळ्या पिठाला लागलं पाहिजे, अशा पद्धतीने आपण आधी चोळून घ्यायचं आहे बघा. मस्तपैकी याच्या गाठीसुद्धा मोडायच्या आहेत आणि सगळ्या पिठाला हे तेल लागलं पाहिजे अशा पद्धतीनं चोळून घ्यायचं आहे. दोन्ही हातावर एकमेकांवर घासून हे पीठ तुम्ही चोळू शकताय, तुम्हाला हव्या त्या पद्धतीनं लावा, पण सगळ्या पिठाला हे तेल लागलं पाहिजे असं आपण चोळून घ्यायचं आहे. आणि आपलं पाणी गरम करायचं, म्हणजे केवढं गरम करायचं माहिती आहे का, उकळी येते ना पाण्याला त्याच्या आधी उतरवून घ्यायचं पाणी. आणि पाणी घालत घालत चमच्याने असं मिक्स करून घ्या, अजिबात हात लावायला जाऊ नका. कडक पाणी असतं गरम, हाताला चटके बसतील. चमच्यानेच घ्यायचं आणि असं एकत्र करत राहायचं. खूप जास्त पाणी घालू नका, थोडं थोडं पाणी घालत घालत हलवून घ्या. आणि मग ते घट्ट झाले असं आपल्या लक्षात आलं की मग हाताने मळलं तरी चालेल. आणि एकदम घट्ट गोळ्याचा आपण आता बनवून घेणार आहे. खूप जास्त मऊ ही कणिक बनवायची नाही, हे पीठ बनवायचं नाही आहे, घट्ट एकदम गोळा बनवून घ्यायचा आहे. ही जी आपली चकली आहे अजिबात तेल पीत नाही, त्याचे तुकडे पडत नाहीत, किंवा ती चकली बनवल्यानंतर तेलात जेव्हा आपण टाकतो तेव्हा ती विरघळतसुद्धा नाही. एकदम छान होते. या जर पद्धतीनं तुम्ही बनवली एकदम व्यवस्थित कुरकुरीत होते. आणि जरी तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल ना तरीसुद्धा तुम्हाला चांगली चकली जमेल. आता बघा मी 1 तासासाठी हे पीठ झाकून ठेवलं होतं आणि आता 1 तासानंतर गरम पाणी करून घ्यायचं आणि गरम पाण्याचा हात लावून असा हा गोळा मळून घ्यायचा आहे बघा. जेवढा आपण साच्यामध्ये घालणार आहे ना गोळा तेवढा घ्यायचा आणि चांगला गरम पाण्याचा हात लावून लावून हा गोळा मळून घ्यायचा. म्हणजे काय होईल, पीठ थोडं चांगलं मऊ होईल. आणि कोरडं जास्त पीठ असेल ना तर त्याचे तुकडे पडतात बरं का. त्यामुळे घाबरून जाऊ नका, पीठ थोडंसं गरम पाण्याचा हात लावायचा आणि मळून घ्यायचं. आणि आता ते मी साच्यामध्ये घातले बघा, दाबून दाबून साच्यामध्ये बसवून घ्यायचं. पोकळ जर राहिलं तर मग तुकडा पडतो चकलीचा, त्यामुळे पोकळ ठेवू नका, एकदम दाबून दाबून पीठ त्याच्यामध्ये भरायचं आणि मस्त अशा चकल्या पाडून घ्यायच्या आहेत बघा. तर आपण मस्तपैकी चकल्या पाडून घ्यायच्या, अजिबात चकली कुठेही तुटणार नाही, किंवा जेवढी तुम्हाला मोठी हवी ना तेवढी ती मोठी बनणार आहे. त्यामुळे अजिबात न घाबरता या भाजणीच्या तुम्ही चकल्या एकदा नक्की बनवून बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की कशा झाल्या होत्या, जमल्यात का तुम्हाला चकल्या. एकदम छान पोकळ बनतात बघा, खूप अशा कडक लागत नाहीत, एकदम खुसखुशीत लागतात आणि मुलांना तर खूप जास्त आवडतात. नक्की तुमच्यासुद्धा मुलांना आवडतील तुम्ही ह्या अशा पद्धतीच्या चकल्या जर बनवल्यात तर. मस्त बघा पडतात चकल्या, अजिबात कुठेही तुटत नाही, काही नाही. आणि खूप जास्त वरून चकली पाडताना खूप जास्त वर साचा पकडायचा नाही, तुटते त्याची तार. त्यामुळे ना खाली पकडूनच त्याची चकली पाडायची. मस्त अशा बघा आपण एका साच्याच्या सगळ्या आधी चकल्या पाडून घेणार आहे. तेलसुद्धा मी गरम करायला ठेवून दिले, पटापट कामं करायची. म्हणजे इकडं आपण पाडतोय तोपर्यंत तिकडं तेल गरम करायला पण ठेवायचं, म्हणजे तेल गरम झालं की आपल्याला पटापट चकल्या पाडता येतात. आणि बघू शकताय तेलामध्ये टाकल्यानंतर अजिबात चकली विरघळत नाही आहे, मस्तपैकी चकली बनली आणि तुटलेली नाही आहे, सुटलेली नाही आहे, छान अशी तळली जाते. तेलाचे जे बुडबुडे आहेत बघा, ते जेव्हा बुडबुडे यायचे बंद होतात ना तेव्हा आपली चकली तळून झाली आहे असं समजायचं. आता बघा 1-2 वेळा पलटून घ्यायची आपली चकली
आणि आता बघू शकताय तेलात अजिबात बुडबुड येत नाही, तेल एकदम शांत झाले। मग आता आपली चकली तळून झाली आहे। तर तिला ना जास्त लाल होईपर्यंत पण ठेवू नका, नाहीतर त्याचा ना करपलेला वास येतो। त्यामुळे बघा अशा कलरवरच छान अशी आपण तळून घ्यायची आहे चकली। आणि आता मी काढून घेते आणि काढून घेतल्यानंतर एकदा बघा अजिबात तेलकट होत नाही चकली, अजिबात तेलकट होत नाही, तेल अजिबात पीत नाही ही चकली। त्यामुळे ही चकली तुम्ही नक्की बनवू शकता। डोळे बंद करून ही तुम्ही भाजणी बनवा आणि त्याची चकली बनवा, एक नंबरच लागणार आणि बनणार सुद्धा एक नंबरच। 4 लोकांना जर तुम्ही फराळाचं दिलं तर सगळे तुम्हाला म्हणतील की काय छान चकली बनवली होतीस, एवढी सुंदर आणि खुसखुशीत होतात बघा। नक्की आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही बरं का। अशा छान छान फराळाच्या रेसिपीज बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला आणखीन येणारे घरगुती पद्धतीचे सगळे व्हिडिओ बघायला मिळतील। हे सगळं आपलं घरगुती पद्धतीच्या सगळ्या रेसिपी असतात, घरच्या घरी कशा बनवता येतील ते सांगितलेलं असते। त्यामुळे तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि येणाऱ्या छान छान अशा रेसिपीज बघून तुम्ही सुद्धा घरी रेसिपीज बनवा आणि सगळ्यांना खाऊ घाला। तोपर्यंत थँक्यू आणि सगळ्यांना हॅपी दिवाळी।